रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद अलकुंटे यांच्या प्रचारार्थ रामटेकडी म्हाडा कॉलनी येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला परिसरातील नागरिकांचा, महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला. कॉर्नर सभेत आनंद अलकुंटे यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सुविधा या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन सुरू केलेल्या योजनांची माहिती नागरिकांना सांगितली. निवडून आल्यानंतर प्रभागातील प्रलंबित प्रश्न, इतर समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत उमेदवाराशी थेट संवाद साधला. सभेदरम्यान आनंद अलकुंटे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. नमस्कार, मी संजय डोंगरे. आपल्या भागातील लोकप्रिय नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य आनंदभाऊ अलकुंटे व त्यांचं घड्याळाच्या समोर बटन दाबून त्यांना विजय करायचा आहे. त्यांच्या समवेत हेमलता मगर, लक्ष्मी तुपे, संगीता तुपे तसेच अशोकजी कांबळे हे चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा. आमच्या परिसरातले आनंदभाऊ अलकुंटे ह्यांनाच विजय करा. कारण ह्या वस्तीत काही सुद्धा नव्हतं, ते आमच्या फक्त आनंदभाऊने केलं. आम्हाला लाईट नव्हती, आम्हाला पाणी नव्हतं, आम्हाला रस्ता नव्हता, आम्ही इतक्या चिखलात चालत होतो. पण आज जे काय आहे ते आमची फक्त आनंदभाऊमुळे आहे. फक्त आमचा आशीर्वाद त्यांच्या मागे तेच येणार आणि आनंदभाऊचीच हॅट्रिक होणार हे आमचा शब्द आहे. गेल्या बारीने आलते, पाणी दिले, झाडूवाली लावते, व्यवस्थित केलत, पाण्यावाली, झाडूवाली. आता बी आम्हाला व्यवस्थितच पाहिजे सगळं, पाणी, झाडू व्यवस्थित. मी निजाम जैनुद्दीन शेख, राणा सर्वे नंबर 312 इंद्रनगर. आम्ही नौकी आहेत तिथं. आम्ही 2007 ला आम्हाला इथं स्थानांतर केलं होतं शिवाजीनगर वरनं. त्याचपासून 2007 पासून आतापर्यंत माझी अख्खी वस्ती कमीत कमी 700-800 मत तिथं आहेत. 700-800 लोक तिथं राहतात. ते 700-800 लोकांचं पाणीचा प्रश्न सगळ्यात पहिले आनंदभाऊने आम्हाला सोडवलं. 16/24 जी लाईन आहे त्या लाईनीतनं आम्हाला पाणी दिलं. दुसरं, म्हाडात आनंदभाऊनी शब्द दिला होता लोकांना की तुम्हाला जी अंजुमन आहे, मस्जिद आहे, थोडक्यात आम्हाला ते मस्जिद मानतो आम्ही, पण अंजुमन आहे तिला आनंदभाऊने आम्हाला बांधून दिलं. ते 10 गुंठ्यात बांधून दिलं. आज पुण्यातलं कुठल्याही नगरसेवकांनी जे काम केलं नसेल ते काम आनंदभाऊनी मॉमेडियन समाजासाठी केलंय. 10 गुंठ्यामध्ये ती जागामध्ये ती मस्जिद आहे, ते आपल्या समोर आहे. अभ्यासिका तुम्हाला सांगतो, थोडंच पुढे गेलं तिथं म्हाडामध्ये आनंदभाऊचे आईच्या नावाने अभ्यासिका आहे तिथं. त्याच्या थोडे पुढे गेले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम समाजासाठी आनंदभाऊनी जो एवढा मोठा बुद्धविहार बांधून दिला, तोही 10 गुंठ्यात आहे. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लवजी वस्त्र साळवी यांचा जो तालीम बांधली ती कमीत कमी 5-6 गुंठ्यात आहे. आनंदभाऊचं काम बोलतोय इथं. आनंदभाऊचं नाव आहे, आनंदभाऊचं काम आहे. शेजारी स्वप्नपूर्ती म्हणून सोसायटी, त्या सोसायटीत पाणीची व्यवस्था असो, रस्त्याचे प्रॉब्लेम असो, हे सर्व आनंदभाऊंनी सॉल्व्ह केलेले आहेत. आमच्या इथं झोपडपट्टी एरिया जास्त आहे, आमच्या इथं सलम एरिया जास्त आहे. तर आमच्या दैनिक आमची सुविधा जी आहे, पाणी, गटर, ड्रेनेज, लाईट, स्ट्रीट लाईट, हेच प्रॉब्लेम आहे. आणि हे वारंवार फक्त ते म्हणतात ना, लोक स्वतः म्हणतात की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, पण इथं असं नाहीये. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ते पण कायमस्वरूपी, तात्पुरता नाही. तात्पुरता लोक थुका लावतात, तसं नाही करत. हा माणूस कामच आहे आणि काम बोलतोय या माणसाचं. आपण आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी जसं 2007 ला, 2012 ला, 2017 ला आनंदभाऊंना साथ दिली, तसं 2026 ला पण आपण भरपूर मतदान करावं. सर्व महिलांनी, सर्व माझ्या मित्रांनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, जे उमेदवार हे मतदार आहे त्या पोरांनी पण जास्तीत जास्त मतदान करावा आणि 4ही घड्याळ दाबून राष्ट्रवादीचा अख्खा पॅनल निवडून आणावं. अ गटामध्ये अशोक भाऊ कांबळे, ब गटामध्ये हेमलता मगर, क गटामध्ये संगीता तुपे आणि ड गटामध्ये आनंदभाऊ अलकुंटे, ज्यांचं 2 नंबरला घड्याळचं चिन्ह आहे. त्या घड्याळाचं बटन दाबून राष्ट्रवादीच्या 4ही उमेदवारांना विजय करावा आणि अजित पवार दादा यांचा हात बळकट करावं.
महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.